आता आलोय नाश्ता करायला. बिर्याणी घेतलेली पार्सल, ती तर खातो हॉटेलला. गुड्डी है ना. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हे गाईज, सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहन रे ब्लॉग्स. तर मॉर्निंग झालेली आहे माझी आणि सकाळ सकाळ वर्कआउट पण केला, जरा बरं वाटतं आता फ्रेश. आणि हे फ्राय केलं मी चिकन कटलेट्स. आता हे खाऊन घेतो. जर कुठे बाहेर जायचा प्लॅन झाला तर जाऊया, आणि जर कॅन्सल झाला तर घरीच आपला ब्लॉग करू, डेली रुटीन. सो खाऊन घेतो, पहिला नाश्ता करतो, थोड्या वेळात भेटतो. थोडंसं जास्तच फ्राय झालं माझ्याकडून. नॉर्मल करा प्लॅन, नॉर्मल म्हणजे एवढं पण नाही वाटत. बघू टेस्ट करून काय करायचं. खाल्ल्यात मी खूप वेळेला. हे टेस्टच सेमच आहे, जाम यमी लागतात. आणि एक बोलायचं राहिला, जर आमचा ब्लॉग आवडत असेल तर नक्की आमचे चॅनल सबस्क्राईब करा. तो आत्ता मी चाललोय, दुपारचे 12 वाजता चाललोय बाहेर, उन्हात चाललोय झेरॉक्स मारायला. त्या नानींचा कॉल आला होता, रियाची आणि प्रांशीची झेरॉक्स पाहिजे, आधार कार्डची आणि पॅन कार्डची आणि फोटो पण पाहिजे, आणि उत्पन्नाच्या दाखल्याची पण झेरॉक्स काढायचे. काहीतरी लेक लाडकी योजना त्यासाठी पाहिजेत ते. मग काय ते मुलींसाठी स्पेशली असतो, ते अकाउंटला पैसे वगैरे येतात, स्टार्टिंगला काही 5,000 येतात. सो त्यासाठी चाललं आहे, ती प्रोसेस करून घेतो. पहिला झेरॉक्स मारतो आणि ते नानीकडे देऊन येतो. बघू आता पुढे काय. तोपर्यंत तुम्ही आपल्या सोबत राहा. तर आलोय आता जस्ट सायबरला. आता इथे झेरॉक्स वगैरे मारतो आणि जातो. A few moments later. राहुल, लाईट लागला ना भाई. इथे लाईट नाही. लाईट आहे पण लाईट लावली नाही. आली लाईट आली. झेरॉक्स वगैरे मारायच्या त्या झाल्या मारून, आणि आता आलोय नाश्ता करायला. बिर्याणी घेतलेली पार्सल, ती तर खातो हॉटेलला. आणि यो मयूर आहे ना आमच्या चमचा घेतला मला. तर आता खातो आणि निघतो. अजून काम आहे, तो पण करायचे. चला, तर झालंय काम. आता जातो घरी, परत टाइमपास झाला. तो घरी तर आलो आता जस्ट. फ्रेश वगैरे पण झालो, पण जाम गरमी आहे बाहेर निघू नका अजिबात. तेवढं फॅन लावलं तरी गरम होतं. तर आता थोडासा आराम करतो, झोपतो डायरेक्ट, आणि भेटतो संध्याकाळी आमच्या आप्पाचा बड्डे काय ॲनिव्हर्सरी काहीतरी आहे त्यांची. सो भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. बाय. सो सर्वांना गुड इव्हिनिंग. तर झोपच नाही आली. तसं मी जास्त दुपारी झोपत नाही, बाहेर गेलो तर म्हणून होतो, पण काही झोप आलीच नाही. तर आता जेवण वगैरे घेतो. बाहेर तर खाल्लेला, पण घरी पण जेवायला लागतंच. जेवायला काहीतरी चिकन वगैरे असेल. सो पेटपूजा करतो. आणि ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एकटाच दिसत असेल. रिया तर तिकडे गेले, आणि इकडे पण मी कोणाला असं घेत नाही ब्लॉगमध्ये, कारण म्हणजे कोणाला पण म्हणजे असं डायरेक्ट घ्यायला पण चांगलं नाही वाटत. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. सो मी घेतच नाही. आणि मला माहिती आहे, मला बघून तुम्ही बोर होत असाल जास्त. रिया पण तिकडे गेले. सो आता ते आल्यावर भेटतील चांगलं ब्लॉग बघायला, आणि कंटिन्यू राहा. आता जेवण वगैरे घेतो. तर आमच्या साईडला नाही जास्त असं यूट्यूबला स्कोप वगैरे नाही. डोंबिवली ठाणे साईडला खूप आहेत यूट्यूबर्स. आमच्या इकडे एवढं नॉर्मल आहेत, पण असं जास्त कोणाला माहीत नाही. पण जर आपल्याला यूट्यूबवरनं जर काय भेटत असेल तर काय प्रॉब्लेम ब्लॉग वगैरे करायला. पण चालू झाले इन्कम, एवढे पण नाही झालं थोडंफार. आणि घरात नुसतं मुंग्या झाल्या ना, आमच्या खड वगैरे मारलं आहे. मुंग्या कशा होता काय माहीत. सो साफसफाई पण करायचं जराशी मला, आणि संध्याकाळी जायचे ॲनिव्हर्सरीला. सो घेतलं आहे जेवण मस्तपैकी. चिकन आज आहे आणि भात, आणि लागतो आपल्याला चिकन असल्यावर कांदा, आणि मँगोचा पॉस आहे. जास्त ना खाणं, थोडंसंच काही, पण आपल्याला आवडतं.
सो आता जेवण वगैरे करून घेतो आणि भेटतो 10 मिनिटात तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या सोबत. 2 hours later. मी फोटो काढताय व्हिडिओ करताय मम्मी आईला पण घे. अरे भाऊला पाहिजे भावाचं मत होतं. बर्थडे हा केक कापतात. काय म्हणतो गणपती शंकर पार्वती लागला होता. कुठे गिफ्ट नाही का? काय ग गिफ्ट कुठे? इकडे गिफ्ट आलं बघ. काय बघा इकडं बाबूला गुड्डी आहे ना. काय नको गोवाला पण झाला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू कोणाचं नाव केक खाओ केक. तर मित्रांनो जेवण वगैरे मस्त झाला आणि ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन मस्त आला. फॅमिलीसोबत केला सेलिब्रेशन. तर जास्त काही शूट नाही केला मी कारण शूट करायला जमलाच नाही जास्त. तर आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. जास्त मोठा तर नसेल हा ब्लॉग, मिनी ब्लॉगच असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. बाय बाय. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये.